नमस्कार. FDA कमिशनर म्हणून जॉईन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये फूड आणि ड्रग या दोन्ही सेक्टरमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावरती कारवाई करत आहोत. त्याचबरोबर नागरिकांकडून आणि नागरिक संघटनांकडून खूप मोठ्या प्रमाणात अशी मागणी आली की आपल्याकडं कंप्लेंट करण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म असावा, डिजिटल प्लॅटफॉर्म असावा, जेणेकरून कंप्लेंट करण्यासाठी नागरिकांना व्यवस्थितपणे हॅसल फ्री ते अवेलेबल असेल. आणि म्हणून मी पहिल्या मीटिंगमध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये हे मी सांगितलं होतं की काही दिवसात आपल्याकडं हा डिजिटल प्लॅटफॉर्म अवेलेबल असेल. आज आपण तो डिजिटल प्लॅटफॉर्म ऑनबोर्ड केलेला आहे, गो लाईव्ह केलेला आहे आणि तो नागरिकांच्या सेवेसाठी हजर झालेला आहे. तो ऑपरेशन चालू आहे. आपण जो डॅशबोर्ड तयार केलेला आहे किंवा पोर्टल तयार केलेलं आहे, ते पोर्टल हे आपलं आहे complaints.mahafda.in. आय रिपीट, complaints.mahafda.in. हा मोबाईलवरती आहे आणि आपण आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून वापरू शकता. त्याच्यासाठी आपल्या मोबाईलवर गेल्यानंतर ही URL जर आपण लिंक केली तर आपल्याला हे पोर्टल दिसेल आणि त्या पोर्टल दिसल्यानंतर आपल्याला इन्स्ट्रक्शन येतील आणि त्या इन्स्ट्रक्शननुसार आपल्याला कामकाज करायचं. एक वेळेस आपल्याला आपलं प्रोफाईल क्रिएट करावं लागेल. त्याच्यावरती आपला मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर विचारल्यानंतर रजिस्टर झाल्यानंतर मोबाईलवरती आपल्याला OTP येईल आणि OTP आल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होईल आणि रजिस्ट्रेशन झालं की आपण ग्रीव्हन्सेस किंवा कंप्लेंट्स त्याच्यावरती लॉन्च करू शकता. हे तिन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. त्याच्यामुळे इंग्लिश किंवा हिंदी किंवा मराठी ह्या तिन्ही भाषेत आपलं कंप्लेंट करता येईल. नागरिकांच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हा अवेलेबल आपल्या मोबाईलवरती आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलवरती complaints.mahafda.in हे लॉग इन करायचं. त्याचं मी थोडक्यात आपल्याला आता डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. आपण मोबाईलच्या बाबतीत हा मोबाईल फ्रेंडली आहे आणि हा पोर्टल पूर्णपणे नागरिकांनी मोबाईलवरती वापरू शकतात. आपण जर आपल्या मोबाईलवरती गेला ब्राउझर लॉग इन केलं तर त्याच्यामध्ये complaints.mahafda.in याच्यावरती जा. ते गेल्यानंतर आपल्याला समोर हे पोर्टल दिसेल. आपण आता हे स्क्रीनवरती बघताय. याच्यामध्ये तिन्ही भाषा अवेलेबल आहेत. आपण जर क्लिक केलं मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषा अवेलेबल आहेत. आणि हे करताना आपण समजा मराठी भाषा यूज केली, तक्रार नोंदवा असं जर बघितलं तर तक्रार नोंदवल्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक विचारला जातो. हा मोबाईल नंबर आपण टाईप केला तर तो OTP पाठवतो. आपण एक वेळेस नंबर टाकला आणि OTP पाठवा म्हटलं की आपल्याला OTP आपल्या मोबाईलवरती येईल. OTP आला आपल्या मोबाईलवर. OTP आल्यानंतर आपण तो OTP त्याच्यामध्ये टाकायचा, अपडेट करायचा किंवा एंट्री करायची. ते केल्यानंतर आपल्याला समोर हे स्क्रीन दिसेल आणि स्क्रीन दिसल्यानंतर मग आपल्याला विचारते की जिल्हा कोणता आहे. आपण समजा पुणे जिल्हा घेतला आणि त्याच्यासमोरच आपल्याला लवकर कारवाईसाठी हे नमूद करा हे वाक्य येईल किंवा त्याच्यामध्ये माहिती येईल. तर ते वाचा, नेमके काय चुकते, भेसळ बाबतीत आहे का, एक्सपायरच्या बाबतीत आहे, बाहेरची वस्तू आहे किंवा आजार झाला आहे, दुकान आहे का, ब्रँड आहे का, व्यक्तीचं नाव आहे वगैरे वगैरे आपण डिटेल्स याच्यामध्ये दिसतात. आता हे डिटेल्स दिल्यानंतर मग आपली तक्रार पूर्णपणे तुमची तक्रार लिहा याच्यामध्ये येतं. आपण ते लिहू शकतो किंवा आपण बोलू शकतो. दोन्ही ऑप्शन इथं आपल्याला अवेलेबल आहे. ती एक वेळेस लिहिली किंवा बोललं की त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं, सबमिट करायचं. सबमिट झाल्यानंतर आपल्याला तुमचं लोकेशन विचारतं. लोकेशन क्लिक केलं की आपण ज्या ठिकाणी आहोत ते लोकेशन येईल. ते मॅन्डेटरी आहे कारण आपण कंप्लेंट करताना कुठून करता हे आम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्याखाली फोटो किंवा बिल जोडा असं सांगितलेलं आहे. आपल्या कंप्लेंट करताना कंप्लेंटचे डिटेल्स असणं अपेक्षित आहे. समजा एखाद्या दुकानामधून तुम्ही काहीतरी खाल्लं आणि त्याचा काहीतरी त्रास झाला, तिथं अनहायजेनिक आहे हॉटेलमध्ये काढल्यानंतर, त्याची रिसीट असणं अपेक्षित आहे. जे दॅट आम्हाला डिटेल्समध्ये कारवाई करणं सोपं जाईल. किंवा एखाद्या मेडिकलमधून परचेस केलं, तो प्रॉडक्ट कोणता त्याचा फोटो, कारण त्याचा बॅच नंबर वगैरे आम्हाला बघावा लागतो, त्याची रिसीट म्हणजे आपल्याला ती कारवाई करता येईल. हे केल्यानंतर आपण पुढे जा म्हणून ते सबमिट केल्यानंतर आपल्याला हे दिसतंय की आता ही अन्न किंवा औषधाची खात्री आहे की नाही करतायत. आता ही जर कंप्लेंट आपण चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यापूर्वी खालील गोष्टी करायच्या याच्यामध्ये माहिती दिसते. आणि हे केल्यानंतर मी 18 वर्षावरची आहे, खात्री करा आणि ह्याच्यामध्ये तक्रार दाखल करा असं येतं. आता समजा बऱ्याच वेळेस असं होतं की काही लोक मुद्दाम होऊन आमच्या विभागाशी किंवा FDAशी संबंधित नसतानाही तक्रार करतात की माझ्या एरियामध्ये मॉस्किटो झालेले आहेत. तर अशी जर तक्रार आली आणि याच्यात करण्याचा प्रयत्न केला तर ते ॲक्सेप्ट करणार नाही. तुम्हाला त्याच्यावरती मेसेज येईल की ही FDAशी संबंधित नाही, आपण संबंधित विभाग किंवा कॉर्पोरेशन याची संपर्क साधा. ही पण माहिती याच्यावरती आपल्याला बघता येईल.
आणि असं आपण पूर्णपणे कंप्लेंट केल्यानंतर मग आपल्याला बघायचं की ह्या तक्रारीचं काय झालं, तर या तक्रारीचा मागोवा घ्या असं त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे डिटेल्स देतील, आपण दाखल कधी केलेली आहे, दाखल केल्यानंतर त्याचे काय सध्याचं स्टेटस काय हे आपण ट्रॅक करू शकता. आणि अशा दृष्टीनं आपल्याला ही कंप्लेंट आपल्या अधिकाऱ्या पण देता येते. आणि ती कंप्लेंट ज्या मोमेंटला दाखल होती त्या मोमेंटला मला पण दिसते, माझ्या जॉईंट कमिशनरला पण दिसते, आणि त्याच्यावरती आपण काम करायला सुरुवात होतो. जसंच आपल्याला कंप्लेंटचं रिझोल्युशन येईल ते रेझोल्युशन आपल्यापर्यंत ह्या आपण कंप्लेंटचं ट्रॅकिंग केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. प्रत्येक कंप्लेंटला आपण एक युनिक नंबर दिला आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल आम्ही जी कंप्लेंट केली त्याच्यामध्ये FDM महाराष्ट्र आहे, 2026 आहे, आणि ही तिसऱ्या नंबरची क्रमांक त्याला 000003 हा नंबर आलेला आहे. म्हणजे आपल्या काही एक युनिक नंबर असेल तो आम्हाला आमचे अधिकारी बघतील, ट्रॅकिंग करतील, आणि त्याच्यावरती आपण याच्यावरती काम करतोय. आपल्यासमोर हा डॅशबोर्ड आहे, तो मी दाखवत आहे. आपण एक वेळेस complaint.mahafda.in याच्यावरती केलं. आता माझा हा ऑफिसरचा किंवा कमिशनरचा डॅशबोर्ड असल्यामुळे मला सर्व महाराष्ट्रामध्ये काय चाललंय कंप्लेंटच्या बाबतीत ते आपण बघू शकतो. हे डॅशबोर्ड असल्यानंतर आपल्याला आता दिसतंय की समोर मला किती कंप्लेंट आलेल्या आहेत आतापर्यंत, कारण हा आपण काल संध्याकाळीच लॉन्च केलेला आहे. तर 2 तक्रारी प्राप्त दिसतात. या तक्रारी बघितल्यानंतर माझ्या लक्षात येतं याचं हे AI आधारे सिस्टमनी याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे किंवा ॲनालिसिस केलेलं आहे. आणि याच्यानुसार आपण ह्या 2 ज्या कंप्लेंट दिसत आहेत त्या प्रलंबित आहेत, म्हणजे त्याचा अजूनही त्याच्यावरती कारवाई झालेली नाही आहे. ही प्रलंबितमध्ये मी क्लिक केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये AIच्या माध्यमातून जो काय आपल्याकडे आत्तापर्यंतचा डेटा अवेलेबल आहे त्याच्या माध्यमातून ॲनालिसिस केलं की तक्रारीचं स्वरूप काय, म्हणजे काळानुसार तक्रारी आहे, तीव्रता म्हणजे त्याची इंटेन्सिटी किती आहे, जिल्ह्यानुसार आहे, प्रकारानुसार आहे, सगळं आपल्याला बघता येतं. आता तीव्रतेमध्ये आपण कॅटेगरायझेशन केलेलं आहे. तीव्रतेमध्ये जर कॅटेगरायझेशन बघितलं तर अति तीव्र किंवा सर्वात जास्त महत्त्वाची जर बघितली तर फूड पॉइझनिंग असेल त्याला सर्वात हायेस्ट प्रायोरिटी आपण दिलेली. त्यानुसार आपल्याला इमिजिएटली ती त्या अधिकाऱ्यापर्यंत जाते, अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्याच्यावरती पुढची कारवाई करायची आहे असं आपण कॅटेगरायझेशन केलेलं आहे. हे अधिकाऱ्याला सुद्धा हे माहीत होतं. आता आपण त्याच्यापुढे जर गेलो, जिल्ह्यानुसार गेलं तर पुणे जिल्ह्याच्या 2 आहेत असं दिसतं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये प्रकार जर बघितलं तर एक कंप्लेंट आली अस्वच्छ उत्पादन किंवा साठवण अशा प्रकारची आहे, आणि दुसरी निकृष्ट पॅकेजिंगच्या बाबतीत आहे. त्या कंप्लेंटवरती आपण जर क्लिक केलं तर मला हे दिसतं की ही जी आहे एक प्रलंबित आहे आणि त्याची आता पुढची कारवाई चालू आहे. त्याची तीव्रता आपण जी बघितलेली आहे नॉर्मल कॅटेगरी, म्हणजे अति तीव्र नाही आहे, त्याच्यामुळं त्यांना जो वेळ दिलेला अधिकार आहे त्यानुसार ते कारवाई करत राहतील. हे मला इथं डॅशबोर्ड दिसतो. हेच आपण जर थोडक्यात पुढं डिटेलमध्ये जर गेलो तर याच्यामध्ये एक्सप्लोरर म्हणून मला दिसतं. आता एक्सप्लोररमध्ये मला जर बघितलं तर ह्या 2 कंप्लेंट ज्यावेळेस मी चेक करतो तर त्याच्यावरती मी ही कंप्लेंटवरती क्लिक केल्यानंतर त्याची कंप्लेंट काय मला डिटेल दिसतात. हे याच्यामध्ये आहे की हा कंप्लेंट जो आहे हा पुणे जिल्ह्यातला आहे, आणि त्यांनी फूड सेफ्टी आणि हायजीनच्या बाबतीत न्यूमरस इस्टॅब्लिशमेंटच्या बाबतीत आपल्याला कंप्लेंट काय हे दिलेली आहे. आणि याच्यामध्ये बघितल्यानंतर आपल्याला त्याचा मोबाईल नंबर दिसतो. AIचं मूल्यांकन इथं दिसतं. हे AIचं मूल्यांकन आपल्याला जे दिसत आहे ते सध्या 95/100, म्हणजेच ती कंप्लेंट जेन्युइन आहे का नॉन जेन्युइन आहे हे AIच्या माध्यमातून त्याची रँकिंग तयार केली जाते, जेणेकरून विनाकारण मिसलिडिंग किंवा अर्धवट माहिती असलेल्या कोणत्याही प्रकारची कंप्लेंट अधिकाऱ्यापर्यंत जाणार नाही, जेणेकरून अधिकाऱ्यांचा वेळ वायाला जाणार नाही, ही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याच्यामुळे आपण कंप्लेंट करताना त्याचे डिटेल्स देणं आवश्यक आहे. ही कंप्लेंट कोणत्या समजा हॉटेलमधली असेल तर हॉटेलमध्ये आहे, एक्झॅक्टली काय कंप्लेंट आहे, आणि त्याच्याबद्दल काय आपल्याकडे फोटो किंवा रिसीट हा पुरावा आपण त्याचा सादर केला तर अधिकाऱ्यांना त्याच्यावरती वेळेत आणि चांगल्या प्रकारे कारवाई करणं शक्य होतं. ते गेल्यानंतर आपला फोटो त्याच्यामध्ये दिलेलं लोकेशन आपल्याला दिसतं, अंमलबजावणीची काय परिस्थिती आहे ते बघते दिसतं. आता हे करत असताना AI को पायलट पण आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपले जे अधिकारी आहेत त्यांना याचा कायदेशीर प्रश्न विचारता येतो, कारणे दाखवा नोटीस जनरेट करता येते, आपल्या म्हणजे स्पीच टू टेक्स्ट हे आपण त्याच्यात माध्यम वापरलं आहे. त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त वेळ लागणार नाही, फक्त बोलून, आणि तो मसुदा आपल्याला बघता येतो. मसुदा अधिकाऱ्यांना म्हणजे अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा याच्यामध्ये खूप इनेबल्ड AIचे फीचर किंवा आपण मशीन लर्निंगचे फीचर्ससुद्धा याच्यामध्ये केलेले आहे. तर ही समजा आपल्याला दिसतं मी याच्यावरती मसुदा तयार केला, कारणे दाखवा नोटीस. आफ्टर इन्स्पेक्शन केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याला त्या FBOला किंवा रजिस्टर्ड फार्मासिस्ट असेल किंवा मॅन्युफॅक्चर असेल त्याला नोटीस द्यायची. तर ही नोटीस तयार झाली. मग त्याच्या जे आवश्यक ते काही मॉडिफिकेशन जे लागतील तर ते मॉडिफिकेशन तो करू शकतात. आणि खाली आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण फसाई ॲक्ट आहे, त्याचे रूल्स आहेत, त्याचे सेक्शन्स आहेत, हे पण तिथे दिलेले त्यांना रेफरन्स म्हणून. म्हणजे हे करत असताना कोणत्याही परिस्थितीत त्याला मोबाईलच्या बाहेर अधिकाऱ्यांना जाण्याची आवश्यकता नाही. पूर्ण रेफरन्स कायद्याने सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे एवढ्या प्रमाणात आपल्याला
चांगल्या पद्धतीचा AI चा वापर, याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर आपण केलेला आहे. आपण त्याच्यामध्ये घटनाक्रम पण बघू शकतो, कधीपर्यंत आलेली आहे, काय केलेलं आहे, कधी चेक केलेलं आहे, त्याने रिपोर्ट अपलोड कधी केला, रिपोर्टवरती काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मला इथं बघूनही दिसतात. आता त्याच्यापुढे जर आपण गेलो तर लेखापरीक्षण नोंदी जे म्हणतो, म्हणजे की मी ॲज अ कमिशनर म्हणून किंवा आमचे हेडक्वार्टरचे जॉईंट कमिशनर असतील किंवा विभाग लेवलचे जॉईंट कमिशनर असतील, यांना हे बघायचं आहे की आपल्या अंतर्गत जे अधिकारी आहेत यांनी या बाबतीत आपल्या अधिकाऱ्यांनी किती वापर केला. म्हणजे आता माझ्यासमोर आपल्याला जी स्क्रीन दिसते याच्यामध्ये आतापर्यंत किती अधिकाऱ्यांनी वापर केला, त्यांनी नेमकं काय केलं, कृती काय केली, घटक काय आहे आणि IP ॲड्रेस काय, हा सगळा डेटा माझ्याकडे असतो. म्हणजे कोणताही अधिकारी हे मला सांगू शकणार नाही की मी माझ्या मोबाईलवरती कंप्लेंट बघितली किंवा बघितली नाही. जर त्यांनी बघितलं असेल तर त्याचा पूर्ण इथं आपल्याला ट्रेल बघता येते आणि त्याला टाईम स्टॅम्प आहे, डेटचा स्टॅम्प आहे. त्याच्यामुळं कशा पद्धतीने तो मिसलिडिंग अथॉरिटीला करू शकणार नाही. म्हणून ती कंप्लेंट उघडली की नाही उघडली तर काय केलं, या सगळ्या गोष्टी असल्यामुळं एका प्रकारचं पूर्ण लेखाजोखा माझ्या अधिकाऱ्याचं एक ऑडिट, म्हणून त्याला आपण लेखापरीक्षण नोंदी असं म्हटलं, एक ऑडिट ट्रेल पूर्ण आमच्या अधिकाऱ्यांनी जी काय कारवाई केली किंवा नाही केली याच्या बाबतीत तर बघता येतं. त्याच्यापुढे जर घेतली तर आपल्याला क्षमतेनुसार AIचा वापर होतोय की नाही हे पण आपण फीचर याच्यामध्ये अधिकाऱ्यांसाठी दिलेलं आहे. कायदेशीर प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी वापर केलेला आहे का, कारणे दाखवांचा याच्यामध्ये केलेला आहे का. आता जर बघितलं तर आता कायदेशीरच्या बाबतीत आमच्या अधिकाऱ्यांनी 5 वेळा वापर केलेला आहे. कारणे दाखवायचा मसुदा 1 वेळेस केलेला आहे. म्हणजेच ह्या गोष्टी अनेक वेळेस असं होतं की अधिकाऱ्यांना एवढ्या कंप्लेंटच्या बाबतीत एवढा वेळ असतो का, ऑफिसला जाऊन आम्ही तयार करत बसावं, त्याच्यावरती टायपिस्ट नाही आहे किंवा आम्हाला मदतनीस नाही आहे. ह्या खूप मोठ्या प्रमाणात ते माझ्या FSO किंवा DI कडून यांच्याकडून हे कंप्लेंट यायच्या. तर त्याच्यावरती टेक्नॉलॉजी हे सोल्युशन आहे. म्हणून हे सॉर्ट ऑफ AI एजंट म्हणूयात आपण. जरी फुल्ली आपल्याला AI एजंट म्हणता येत नसेल तर सॉर्ट ऑफ AI एजंट ही याच्यामध्ये आपल्या मोबाईलमध्ये अवेलेबल अधिकाऱ्यांना आपण करून दिलेलं आहे, जेणेकरून त्यांना वेळ लागणार नाही, वेळीच काम करता येईल. आता याच्या बाबतीत पुढची जर फीचर बघितलं तर आपल्याला ऑफिसर्स कोणते आहेत हे आपल्याला त्याचा रोल काय इथे सगळं मला दिसतं, जेणेकरून काम करता येतं. याच्यात जर बघितलं तर कोणतं ऑफिसर आहे, त्याचं डेग्निशन काय आहे, त्याचा रोल काय आहे, लॉगिंग कधी केलं, ॲक्टिव्ह होता की नाही, हे सगळ्या गोष्टी मला इथे दिसतात. म्हणून इथून मी सगळं मॉनिटर करू शकतो. ॲक्टिव्हिटीच्या बाबतीत तर युजरची ॲक्टिव्हिटी गेल्या 7 दिवसात 8 दिवसात काय झाल्या, किती युजर टोटल इव्हेंट्स किती झाल्या, व्हिजिटर्स किती आहेत, पेज व्ह्यूज किती झालेले, साईन्ड इन युजर्स किती आहेत ॲट दॅट पॉईंट इन टाईम, हे पण मला दिसतं. सर्वात महत्त्वाचं मध्ये आपल्याला आता DPDP रूल्स आलेले आहेत. प्रिव्हसी चा आपला कायदा आलेला आहे AIचा IT चा, आणि म्हणून त्याचासुद्धा वापर पूर्णपणे याच्यामध्ये DT प्रिव्हसीच्या बाबतीत आपण बघतोय. ब्रीच झाले असतील तर ते पण आपल्याला करतात. राईट्स रिक्वेस्ट कुणाच्या आल्या की मला माझा कंप्लेंट केलेली मला ती आता विड्रॉ करायची, ते तुमच्या पोर्टलवर असणं अपेक्षित नाही आहे, ते डिलीट करण्याचंही प्रोव्हिजन आहे. कंप्लेंट दाखल करून घेतो किंवा ग्रीव्हन्स दाखल करून घेतो त्यांच्या कन्सर्ननीच घेत असतो, कारण हे DPDP रूल्सनुसार कन्सेंट मॅन्डेटरी आहे, तो आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला काम करता येईल. ही सुद्धा आपल्याला माहिती असते. म्हणून आपण सगळे जे लेटेस्ट डेटा प्रिव्हसीचे रूल्स आणि DPDP जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहे. त्याच्यापुढे आपण वृत्त कक्ष दिसतं की ज्या विभागाच्या बाबतीत ज्या काही बातम्या येत आहेत त्या इथं दिसतील आपल्याला, आपण चेक करू शकता. आणि लॉग इन अहवाल प्रत्येक अधिकाऱ्याचा, आपण किती जणांनी लॉग इन केलं, किती वेळेस केलं, नेमकं काम काय केलं, लॉग इनची वेळ मला इथे दिसते. आपण हे जर बघितलं असेल, आता फॉर एक्झाम्पल हे रासकर म्हणून अधिकारी आहे, ते असिस्टंट कमिशनर आहेत, ते पुणे झोनचे आहेत. लॉग इनची वेळ तिची 15 जुलैची आहे, 4:42 आहे. आणि उपकरण त्यांनी वापरलेलं विंडोज AG वापरलेलं आहे. IP ॲड्रेससुद्धा माझ्यासमोर दिसतोय. म्हणजे आय कॅन से की त्यांनी खरोखर वापरले का, कशासाठी वापरलं आहे, काय वापर केला आहे की नाही केला आहे, ह्या अशा दृष्टीचं हा डॅशबोर्ड माझ्यासाठी आहे. आणि डिसिजन मेकरचे, म्हणजे हे फक्त कमिशनरसाठी नाही आहे, जॉईंट कमिशनर आमचे जे कमिशनरमधले आहेत त्या लेवलला आहे, रिजनल जॉईंट कमिशनर त्यांच्यासाठी आहे, आणि जे असिस्टंट कमिशनर आहेत ज्यांच्याकडून ही कारवाई होणार आहे त्यांच्यासुद्धा अवेलेबल, त्यांच्यापुरता प्रत्येकाच्या त्यांच्या ज्युरिडिक्शन पुरता आहे. तर अशा दृष्टीनं हा आपला डॅशबोर्ड दिसतो, जेणेकरून इथून पूर्णपणे सुपरविजन, कंट्रोल आणि मॉनिटरिंग या लेवलवरून आपल्याला करता येतं. तर हे काही कंप्लेंट मला दिसतात जे आल्यानंतर, कंप्लेंट दाखल केल्यानंतर ती इमिजिएटली असाईन होते जॉईंट कमिशनरला आपल्या जे रिजनल लेवलचे, आणि ती मला पण दिसते. असं जर मला वाटलं की, आणि त्या जॉईंट कमिशनरनी विदिन 24 आवर्स, म्हणजे वर्किंग डे 24 आवर्स, ज्यावेळेस सुट्टी असेल तो आम्ही त्याच्यात काउंट करत नाही, 24 आवर्स जो आपला वर्किंग डे असतो त्याच्यामध्ये ती अधिकाऱ्याला असाईन करायची आहे. अधिकाऱ्याला असाईन करण्या ऑटोमॅटिकही मी करू शकलो असतो, पण आम्ही मुद्दामून ही डिस्क्रिप्शन जॉईंट कमिशनर यासाठी दिलेलं आहे, कारण जर एखाद्या अधिकाऱ्याविरुद्धच एका ज्युरिडिक्शनची कंप्लेंट असेल
आणि त्यांच्याकडे जर रिझॉल्व्ह करायला जाणार असेल तर कदाचित कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊ शकतो. म्हणून तो अधिकार मी जॉईंट कमिशनरला दिलेला आहे. आणि जॉईंट कमिशनर डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ कंप्लेंट ते असाइन करतील असिस्टंट कमिशनरला डिस्ट्रिक्ट लेवलच्या. आणि ते गेल्यानंतर विदिन 24 आवर्स त्यांनी ती बघायची आहे. आणि डिपेंडिंग ऑन सिव्हिरिटी आम्ही त्याचं अल्गोरिदम लिहिलेलं आहे. काही 7 दिवसाच्या आत आणि काही 14 दिवसाच्या आत अशा प्रकारचं जनरली अल्गोरिदम आहे. विदिन दॅट वेळेस त्याची तपासणी करायची, आवश्यक ती ॲक्शन घ्यायची आणि तो रिपोर्ट अपलोड करायचा आहे. तो रिपोर्ट ॲक्शन घेऊन अपलोड केल्यानंतर इमिजिएटली जो कंप्लेनंट आहे त्याला तो दिसणार आहे, तो बघणार आहे आणि तो आम्हाला अधिकाऱ्याला पण म्हणजे जॉईंट कमिशनरलाही दिसेल, मलाही दिसेल. असं मला जर वाटलं की त्याच्यामध्ये ते व्यवस्थित नाही तर मी रिअसाईनही करू शकतो किंवा जॉईंट कमिशनरसुद्धा रिअसाईन करू शकतात. किंवा एखादी कंप्लेंट आली मला वाटतं की नाही यांनी असाईन केलेल्या एका पर्टिक्युलर ऑफिसरला तो योग्य नाही तर चेंज करण्याचा अधिकार मला आहे, ते इथून मी करू शकतो. तर ह्या सर्व प्रकारचं मॉनिटरिंग इथून होत आहे. अशा दृष्टीचा हा आपण डॅशबोर्ड complaints.mahafda.in याच्यावरती तयार केलेला आहे. आणि म्हणून या अगोदर असं होतं की कंप्लेन फॉस्कॉसवरती एक ॲप होतं, परंतु ड्रग किंवा मेडिसिनच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीचं ॲप आपल्याकडे नव्हतं. आपण चांगल्या पद्धतीचं टोल फ्री नंबर दिलेला आहे, परंतु त्याचं ट्रॅकिंग करणं फोन केल्यानंतर थोडं ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीनं आणि नागरिकांच्या दृष्टीनंही अवघड होतं. मोस्ट करून नागरिकांच्या दृष्टीनं, कारण फोन केला आहे त्या फोनचा नंबर कोणी लोक द्यायला तयार नसतात, त्याच्यामुळे मला उत्तर देता येत नाही. मेल करतायत तर मेल केल्यानंतर बऱ्याच वेळेस आम्ही कारवाई करतो पण मेलवर उत्तर द्यायला वेळ लागतो. या सर्वावरती एक छानसा उपाय म्हणून हे पोर्टल तयार केलं जे प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये असेल. त्यांनी फक्त याचा वापर योग्य प्रकारे करायचा आहे. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या कंप्लेंट करणं किंवा वारंवार याच्यामध्ये ब्रीच करण्याचा सुद्धा काही लोक प्रयत्न करतील, जो आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. तर असं चुकीच्या पद्धतीनं ब्रीच करण्याचा किंवा विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने करू नये. कारण असे जर वारंवार आम्हाला आढळलं तर लॉग इन आम्ही जसं सांगितलं ते लॉग इनचा म्हणजे ऑडिट राहील असेल आम्हाला. आणि अशा लोकांना आम्ही नोटीससुद्धा इश्यू करू की तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेऊन शासकीय कामातसुद्धा अडथळा करतायत, हे कृपया करू नका. हा गॅजेट ह्या ज्या पोर्टल आपण तयार केलेला आहे याचा उद्देश नागरिकांना ग्रीव्हन्स करण्याच्या फूड किंवा ड्रग म्हणजे मेडिसिन या बाबतीत ज्या ग्रीव्हन्सेस आहेत त्यांना कुठे जो त्रास होतो तो शासनापर्यंत FDA पर्यंत पोहोचवण्याचं एक सरळ आणि सोपं माध्यम असावं या दृष्टिकोनातून आपण केलेलं आहे. त्याचा वापर केला तर डेफिनेटली आपला खूप मोठ्या प्रमाणात परिणामकारकरित्या आपण कारवाई करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की इनकम्प्लीट जर त्याच्यात इन्फॉर्मेशन असेल तर ॲक्सेप्ट होणार नाही, कारण कारवाई करण्यासाठी कंप्लीट इन्फॉर्मेशन लागेल. आणि म्हणून ज्याला आपण म्हणू की मिसलिडिंग करणं किंवा इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन देणं असं न करता जेन्युइन कंप्लेंट याच्यामध्ये टाका, जेणेकरून माझ्या अधिकाऱ्यांचाही वेळ जेन्युइन कंप्लेंटवरती चांगलं काम करण्यासाठी होईल आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती आरोग्यावरती चांगल्या पद्धतीने होईल. मग फूडच्या बाबतीत असेल किंवा ड्रगच्या बाबतीत. त्याच्यामुळे आता वेगळा कोणताही प्लॅटफॉर्म वापरण्याची महाराष्ट्रामध्ये FDA बाबतीत ग्रीव्हन्सेसच्या बाबतीत कोणत्याही नागरिकांना आवश्यकता राहणार नाही. माझी अशी विनंती आहे की हा आपल्याला जो पोर्टल दिलेला आहे तो काही ॲप पण नाही आहे, ते पोर्टल आहे. त्याच्यामुळे फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की complaints.mahafda.in याच्यावरती जायचं आहे, एक वेळेस लॉग इन व्हायचं आहे आणि आपल्याला आवश्यक त्यावेळेस तो वापरायचा. हे केलं तर निश्चितच FDA आपल्या दारी आलं असं आपण म्हणू शकतो.